नमस्कार मित्रांनो, तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचं हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर मंडळी तर मंडळी आता मी आलो आहे दिवा स्टेशनला. ॲक्च्युली आम्ही चाललो आहे मानगाव या साईडला. इकडे एक लोकेशन पाहिलं, त्या लोकेशनवरती आम्ही आज शूट करायला जाणार आहोत. सो भरपूर धमाल येणार आहे. आणि गणेश आता इथेच कुठेतरी होता. अच्छा, तर बघा गणेश आपल्याला भेटला. ही बघा दिवा ट्रेन. कुणाल, गणेश, प्रणील, भाग्यश्री, ही अपूर्वा आणि हा भावेश. आम्हाला लोकेशनवर पोहोचण्यासाठी कमीत कमी 3 तास लागणार होते. मग काय, गणेशने मीटिंग चालू केली. आणि त्यानंतर भेळ आणि टाइमपास करत आम्ही पोचलो आणि मी उतरतोय मानगावला. बोला और क्या चाहिए, और क्या चाहिए? दुकान ये दुकान मेरे नाम पे कर दो. पैसा पैसा खत्म हो गया. पे नो लो पो पे नो नो पे लो ये कोकण आणि रात्रीचा प्रवास आणि त्याबद्दल ऐकलेल्या हॉरर स्टोरी, त्यामुळे थोडी भीतीच वाटत होती. आणि त्यात ही चुकलेली आमची गाडी, जणू एक प्रकारचा चकवा. आता आम्ही पोहोचलोय कुणालच्या गावी. पूर्ण शांतता आहे. दिस इज द कोकण. मस्त वाटते, एवढं गार वाटतंय ना. आवाज करायचा ना. तर मंडळी, अशा रीतीने सुखदरित्या आम्ही पोचलो कुणालच्या गावी. असं वाटतं की थोडीशी मस्ती, थोडंसं डिस्कशन. मला तुझी ती जीएफ आहे. असं वाटतं की थोडीशी मस्ती करूया. मला तुझी ती जीएफ आहे. फ्रेश होऊन घ्या, मग डिस्कस कर. फ्रेश होऊन घ्या. सो भाजी चपातीचा हा प्लॅन आमचा कामयाब झालेला आहे. एक नंबर आहे भाजी, मस्त. त्यानंतर जेवण आणि मग प्रॅक्टिस करून आम्ही झोपी गेलो. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजलेत 7:30. आता आम्ही थोडीशी रेखी करायला चाललो आहे. हिरो हिरोईन सध्या फ्रेश व्हायला गेलेत. तुम्ही सनराईज बघू शकता माझ्या पाठीमागे. गावची सकाळ म्हणजे वाव. तो गाईचा आता आमचा नाश्ता झाला आहे आणि लवकरच शूट आम्ही चालू करणार होतो 6:30 वाजता. पण आता वाजलेत 8:30. काय वेडं वाकडं निघालं तर ह्या कानेनं एकाने रात्री सोडून द्या, मला ठेवू नका. आधीच सांगतो, शूटला निघणार आहे. राग कोणाचा जरी बाहेर निघेल. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून प्रथम गणपती बाप्पाला हार, त्यानंतर स्क्रिप्टची आणि कॅमेऱ्याची पूजा करून शूटला सुरुवात केली. गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गोपाळ कृष्ण महाराज की. प्रथम ॲक्शन आणि त्याच कोंबड्याची आरोळी आणि त्याचबरोबर कुणालची मस्ती सुरू झाली.
पाणी उडवलं सोडला थांब कोण कट कट कट. दोघांचं ऍक्शन दोघं पण एकत्र रेडी रोलिंग 1 2 3 का ऍक्शन झटाक बघ मी माझ्या ओके हा केस असे येते बघ माझ्याकडे आपण इंदापूरचा वडापाव खाल्लेलाच आहे कॉपीराइट पण आता हे मेघू तुझ्या भाषेत हा तुझ्या भाषेत ही मिश आहे ही आम्हाला लोकेश येतात आणि या आठे आम्ही वडापाव खायला या मग खावाले आठे नाही एकच खातोय आपण आठ. तर मंडळी एक सीन कंप्लीट झाला आहे, सेकंड सीन पण कंप्लीट झाला आहे. आता थर्ड सीनचं काम चालू आहे. गणेश सर भाकरी करतायत बघा. तोडली भाजी 2.25 वर्षानंतर फायनली हा सीन मला वाटतं की कम्प्लीट होणार आहे आज 6 वर्षानंतर हा सीन जमलेला आहे त्यांना. सो अजून पण काहीतरी घडलंय. थांबा आपण जाऊया 7व्या वर्ष. 6 वर्षानंतर ही सगळ्यात मोठी चूक आपल्याला समजलेली आहे. मेन सीन जो ड्रीम सिक्वेन्स आहे ड्रीम मला माणूसच ड्रीम सिक्वेन्स केलेला आहे. 15 वर्ष झाली यांच्या प्रेमाला अजून पण हे इकडेच आहे. मूल बाळ बीळ काहीच नाही झालंय अजून. 15 वर्षापासून त्या चुलीवरतीच आहे. त्याला एवढाच सीन आहे फटका मारताना तो उठतो कारण ते आपण तो आहे ना आईसोबत फिरतो तो सीनच नाही घेतला. आपण जेव्हा प्रेमात होतो जेव्हा आपल्याला ते प्रेम सिक्वेन्स प्रेमाविषयी आपलं स्वप्न ज्ञान देणारी सर तर आपलं स्वप्न हेने तोडलं. हेच ते सर जे प्रेमाविषयी खूप खूप गोष्टी करतात पण ते स्वतः कधी प्रेमात पडलेच नाही. बघा नाही ते लागून गेलं सँडविच करता करता आता ते दिसणार नाही ते. त्याचं असं काय नाही Guys, याच्या पुढे जे काय होणार आहे ते तुम्ही बघू नाही शकत. कॅमेरा व्हायरल होने वाले आहे. वाजलेत आत्ता बघा ऑलमोस्ट 1:30 वाजलेत आणि फक्त 3 का 4 सीन झालेले आहे. आणि आता सगळ्यांना भूक लागली आहे कारण की सकाळपासून कोणीच काही खाल्लं नाही, फक्त चहा आणि टोस्टवरती. सो तर मंडळी आता आपण तयारी करतोय सँडविच. आता आम्ही खातोय सँडविच. काय 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 तुला पाहिजे ऍसिडिटीचा त्रास आहे, वरून तू नुसतं ब्रेड खातोय, त्यात ना टमाटो ना कांदा आहे. काय चटी पाव अरे ह्याने ऍसिडिटी वाढतं बाबा, मग सँडविच कशाला म्हणतात? काय बोलणार मेवणीच नको त्यांना खायला. सँडविच म्हणजे काय? हा तिकडे पुढे जाऊन बोल. काकडी सँडविच म्हणजे काय? काय काय? सँडविचचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही गेलो धबधब्याच्या स्पॉटवर गावातल्या काकांसोबत. जरा तो स्पॉट लांब होता, तसेच थोडासा स्ट्रगल टाईपवाला होता, पण तिथे गेल्यावर आम्ही शूटला सुरुवात केली. 2-3 शॉट झाले तिकडे. आता कॅमेरामॅन दाखवतो तुम्हाला. पहिले कपल दाखवतो बघा. हिरो हिरोईन तिकडे उभे राहिले आणि DOP कुठे आहे? वेअर इज द DOP? हिरो आणि DOP बघा. जरा स्ट्रगल मॅन. तर मित्रांनो आजच्या दिवसाचा शूट अजून संपलेला नाही आहे. एक शेकोटी सीन करायचं आहे पण आत्ता ती वेळ नाही आहे आणि बाकीचे पण 3-4 सीन्स बाकी आहेत. तर ते आम्ही उद्या करणार आहे. आणि शेकोटीला पाहिजे लाईट आहे अजून एकदम पूर्ण अंधार पाहिजे. सो त्याला अजून भरपूर टाईम लागणार आहे. तो पण लागले सगळ्यांना भूका माहीत नाही, पण आज दुपारपासून आम्ही भरपूर दमलो आहे आणि आता आम्ही बनवतोय मॅगी. हे आपण ह्याच्यात टाकूया आणि हा मसाला मग माझ्यामध्ये मसाला ॲड करूया आधी, है ना? मसाला ॲड करूया आणि मग मॅगी ह्याच्यात टाकून मग हलवूया. आता सगळे खाऊन बघणार आहेत कशी झाली. पहिली भाग्यश्री, खरं सांगा, खरं सांग. अप्रतिम. ओके यम्मी. कोण तू? या माहिती आहे आम्हाला. मस्त. आता वाजले संध्याकाळचे 7:30. तो आम्ही चाललोय आता नाईट शूट करण्यासाठी शेकोटीचा लव सीन. आणि बघा गणेश सरांच्या हातात सगळं बरंच सामान आहे, लाईट प्लस मोळी. आणि आताच्या वाड्यामध्ये तूच आहे बुक. नाही तुलाच बनवणार. आता कापूर लावले आणि थोडंसं प्लास्टिक आहे वरती, कापूरचा चुरा टाकलो आपण कारण की नाही पटकन पेट घेतो.
काढायचं नाही कोणाचं नाही आता काढायचं मजा नाही. इसका क्या चल रहा है, किसका क्या चल रहा है, देखो देखो कितनी मेहनत कर रहे हैं इधर, और ये देखो इसका कुछ अलग ही है। 1 2 3 बावरे प्रेम हो हो. हा मस्त दिसतोय ना तुझं आले कोणाचं बावरे प्रेम आणि तुमच्या दोघांचं बघ लाईट बघ ओके ह्या साईडला फेसवर आहे ना फेसवर अजून फिरव. मग जात होती मी एकदम छून छून आवाज आला चालू दिला मग नंतर पुढे आली मग घरी थोडस ना पुढे आली बॅगेच्या साईडला बघितलं तर चावी होती. जिथं आपण बघा तो हा वाला शूट घेतलेला जे पोरं खेळत होते तो वाला शूट घेतलेला त्या समोरचं घर आहे ना त्याच्या समोरचं घर त्याच घरातली ना एक बाई वाचलेली गेली ना तिचे ना इच्छा तिची अपूर्ण होते काही इच्छा अपूर्ण होते रिअल रिअल बाय आमच्या बाबांना विचारू शकता आज पण बाबा सांग कुठलं गणेश सर तुम्हाला काय म्हणायचं आहे आजच्या शूट बद्दल? गणेश काय झालं, गणेश काय झालं? अरे रस्ता आहे ना, मग ब्रिजवरनं जायचं ना, ब्रिजच्या खालून मला चकवा इथून चालू झाला. रस्ता आम्ही फिरतोय, चकवा आहे परत तिकडे आलो. अरे कुठे आहे रस्ता? हे कुठे आहे, रस्ताच नाही. कुठे आहे रस्ता? अरे इथूनच होता असं काय? अरे पुण्याचं पूल आहे, पुलावरून कुठे आलोय आपण? याला काय माणूस आहे रे, एवढं जणांना घाबरवलं खाली फुकट. मी मागापासून येतेच त्याला बसलेलो होतो बोलतात चकवा, कारण की आम्ही याच रोडला पुन्हा येतोय आणि हाच रोड बरोबर होता. मी इथे बसलेलो मागाशी माहिती म्हणजे गणेश तू आमचा जीव धोक्यात टाकत होतास. गणेश तर मित्रांनो, अशा रीतीने आजच्या दिवसाचा शूट संपन्न झाला. मावशीने खूप छान जेवण बनवलंय, वरण भात, आम्ही मॅगी केली होती ती मॅगी खातोय आता, वटाणा आणि बटाण्याची भाजी, पापड आहे. कसं वाटलं जेवण? जेवण कसं वाटलं? रात्रीचं जेवण आणि त्यानंतर लागलेली आरामदायी झोप. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून लगबगीने शूटच्या तयारीला सुरुवात केली. सगळे उठलेत बघा, सकाळचे वाजलेले 7. फोटोग्राफर उठलेला मावशी गुड मॉर्निंग. अरे दिसतंय का तुम्हाला? बघा थंडी, आज थंडी आहे, काल कमी होती पण आज थंडी वाढली आहे. बाय बाय. फ्रेम बघ पटकन चल. भेटू आपण. हॅपी जर्नी भाई. पटकन करायचं, आज भोजपुरी आर्टिस्ट लवकर कॅमेरामॅन कंटाळून गेलेला आहे. फटाफट करायचं आपल्याला. 7 किती वाजले आता? 8 वाजले आणि आम्हाला आता 3 सीन उडवायचे आहेत आणि ते पण लवकर करायचं आणि आमची ट्रेन आहे आजची. ऍक्शन. चल ना प्रवीण, तो सीन मला मेन आहे. खूप वेळ आहे तो, बसल्यापासून सगळं घ्यायचंय ते, तिथे जास्त वेळ लागणार आहे. माझी खूप मोठी अग्नी परीक्षा आहे की मला चिडवता येत नाही. कांदा भजी शूट मी करायची. खूप साधा सरळ भोळा माणूस आहे, मला चिडवता येत नाही, पण तरी पण मला करावं लागतं आहे ॲक्टिंगसाठी. सीनचा एक शॉट कंप्लीट झाला. आता त्याच सीनचा दुसरा शॉट घेण्यासाठी दुसऱ्या लोकेशनला आपण जाणार आहोत. तर आता चाललेले आहेत प्रणील सर हिरो आणि भावेश सर फोटोग्राफर आणि भाग्यश्री मॅडम मुंबईला जात आहे. व्हिडिओ सॉन्ग शूट करतो, पण फोटोग्राफर फोटोग्राफर आहे. काय
पाय किती बघा बघा कसं घातलं भाव रे पाठी फिर तू फक्त मागे बघू नको. खतरनाक. जो आता तुम्ही ब्रिज बघितलं ना तोच आपलं लोकेशन आहे एकदम भारी. तर नदीला पाणी पण भरपूर आहे तसं बघायला गेलं तर. आणि नदीमध्ये जे झाडांचं जे हे दिसतं ना काय बोलतात त्याला रिफ्लेक्शन एक नंबर दाखवतो तुम्हाला. जर DOPला घेता आलं ना या लोकेशनचा फायदा तर एक नंबर सीन झालं एक नंबर. तुझं म्हणणं आहे की आपण इकडनं घेऊया ओके आणि माझं म्हणणं आहे की आपण हा अँगल घेऊया. तो बेस्ट वाटेल. बघू आता DOP आलं DOP काय म्हणतात तर त्याला कसं वाटतं. हा ये जाऊ हा आता मग तुला ते करायची बी गरज नाही. डायरेक्ट असं तुम्ही टेक पटकन केलं डोका. खेळवा ना मैं नहीं करेगा करेगा अभी तू करेगा सब कुछ करेगा. सो हे न्यू कपल्स नेक्स्ट शॉर्ट फिल्म आणि गाण्यासाठी आहे. आता यांना आपण हायर करणार आहोत दोघांना. हा हिरो असणार आहे आणि सदर गोष्टी कल्पनेत असून त्याचा वास्तवाशी काही एक संबंध नाही. असल्यास योगायोग समजा पुन्हा उघडून हमारा शॉप. तुला माहिती आहे दुकानात तू येतोय तुझी नजर गेली नजर चोरली तू चोरायची तुला नजर म्हणजे बघितलंय तू पूर्ण बघत नाही जायचं तुला तिच्याकडे. बाईक बंद कशी पडली काय केलं तू असं 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 काय येत होतं. कशी कशी आणि हा संपण्यावर आलेला आहे आता शेवटचा सीन आहे. फायनल व्हायला सर्वांनी खूप कष्ट घेतले आता फायनली शेवटचा सीन बाकी जे नको ते पण शिकले आम्ही. चला पुढे जाऊया आपण. ओके ऑल सेट सो ऑल सेट आहे. आमचा गिम्बल पण रेडी झाला आहे. स्टेबलाइज केला मी गिम्बल. ओके आणि आता हे आमचा शेवटचा सीन आहे. आणि हा शेवटचा सीन आमचा होता टायमिंग त्याचा 10 वाजताचा. आजचा पण आता वाजले हे 12:30. बघा एकमेकांकडे काय आता हाताकडे बघ. आम्हाला भूक पण लागली नाही बघा. लास्टचा शूट चालू आहे. Struggle. लास्टचा सीन चालू आहे. एक घास पण नाही खाल्ला जायचं. काय नाही खाल्लंय हे कोणी खाल्लं. ओके ओके चालू आहे. ठीक आहे कुछ बोलताय पागल लड़की. झाला आहे फायनली शूट आमचा. आणि आता आम्ही निघालोय. सब अपने अपने घर को रवाना. चला आता. दुसऱ्या दिवशीचं शूटसुद्धा योग्यरित्या पार पडलं. एकंदरीतरित्या एक चांगला एक्सपिरियन्स आम्हाला भेटला. फर्स्ट टाईम सॉन्ग शूट केल्याचा. यात सगळ्यांचीच मेहनत होती त्यामुळे सगळ्यांना धन्यवाद. तर मित्रांनो रात्रीचे जे आम्हाला चकवे लागले ते खरे नव्हते बरं का. तर ती एक झलक होती. कशाची तर आत्याचा वाडा भाग 2ची. कशी वाटली. पण मंडळी कोकण खरंच खूप सुंदर आणि निसर्गरम्य आणि शांत आहे. आम्हाला वाटत होतं थांबूया अजून एक दिवस पण बिझी शेड्यूलमुळे थांबता नाही आलं. तर मंडळी बावरे प्रेम हे गाणं अपलोड तर झालं आहे सारथी SP प्रोडक्शन या चॅनेलवरती. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केली आहे. ते तुम्ही आवर्जून पहा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत खेळत मजेत राहा. आणि हो आमची चिंता करू नका. हे स्ट्रगल आयुष्यभर आम्ही करत राहणार आहोत. पण तुमची साथ आणि आशीर्वाद सदैव सोबत असतील तर या सगळ्या गोष्टीवर आम्ही सहज मात करून पुढे जाऊ. धन्यवाद मित्रांनो. आपला व्लॉगर पुरुषोत्तम आणि टीम सारथी SP प्रोडक्शन आणि हो ऋणांतू आर्ट मीडिया प्रोडक्शनसुद्धा.